अनेक भारतीय महिलांच्या शरीरात प्रोटीन कमी असते आणि त्यामुळे सतत थकवा, केस गळणे आणि अंगदुखी होते. पण महिलांमध्ये प्रोटीन कमी होण्यामागे काही मोठी कारणं असतात. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिलांमध्ये प्रोटीन कमी होण्यामागची 5 मुख्य कारणं. भारतीय लोकांच्या शरीरात प्रोटीन्स कमी प्रमाणात असतात हे तर आपल्याला माहीतच आहे. पण त्यातही शाकाहारी लोकांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये प्रोटीन्सची कमतरता तीव्र प्रमाणात दिसून येते. शरीरातले प्रोटीन्स कमी झाले की केस गळणं, नख ठिसूळ होणं, सतत थकवा येणं असे त्रास तर होतातच. पण त्यासोबतच आरोग्याच्या इतर अनेक तक्रारीही डोकं वर काढतात. महिलांमध्ये तर या सगळ्या तक्रारी जरा जास्तच प्रमाणात दिसून येतात. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीय महिलांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता का जास्त असते, यामागची नेमकी कारणं कोणती आहेत ते पाहूया. पहिलं कारण म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणे. हे यामागचं एक मुख्य कारण आहे. 80% भारतीय महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. घरच्या लोकांचं सगळं आवडीने करतात, आनंदाने करतात, पण स्वतःसाठी करण्याची वेळ आली की त्यांना नकोसं होतं. त्यामुळेच तर स्वतःची तब्येत, आहार, व्यायाम या बाबतीत त्या कंटाळा करतात आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वतःच्या शरीरात दिसत असणाऱ्या प्रोटीन्सच्या कमतरतेकडेही त्यांचं दुर्लक्ष होतं. दुसरं कारण म्हणजे योग्य आहाराचा अभाव. घरातल्या सगळ्यांचं पोटभर जेवण झाल्यानंतर उरलं सुरलं खायचं असा भारतीय महिलांचा विचार असतो. त्यामुळे कधी त्यांना भाजी, कोशिंबीर असते तर कधी नसते. सगळ्यांबरोबर स्वतःचं ताट वाढून घेत नाही. रोजच असं होतं असं नाही, पण बहुतांश वेळा हे चित्र दिसून येते. शिवाय सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटी जेवायचं, त्यामुळे मग जेवणाच्या वेळाही टळून गेलेल्या असतात. ह्या पुढची 3 कारणं खूप महत्वाची आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. प्रेग्नेन्सी, बाळांपण, ब्रेस्ट फिडिंग, कधी होणारे अबॉर्शन, मेनोपॉज अशा वेळी शरीरातले हार्मोन्सही बदलत जातात. या टप्प्यांवर शरीराला जास्त पौष्टिक पदार्थांची गरज असते. ती वेळोवेळी भागवली नाही तर प्रोटीन्स सोबतच इतरही कित्येक घटकांची कमतरता निर्माण होते. चौथं कारण म्हणजे प्रोटीनचे योग्य सोर्स माहीत नसणे. अनेक महिलांना प्रोटीन कुठल्या अन्नातून मिळतं हे माहीतच नसतं. प्रोटीन म्हटलं की दूध, अंडी हेच दिसतं, पण ह्याशिवाय प्रोटीन हे डाळी, कडधान्य, पनीर, शेंगदाणे ह्या सर्वांमधून सुद्धा आपल्याला प्रोटीन मिळत असतं. 5वं कारण हे प्रत्येक स्त्रीने ऐकायलाच पाहिजे. 5वं आणि अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे वाढलेला स्ट्रेस. आजकाल महिलांवरती घर सांभाळून नोकरी करण्याची जबाबदारी असते. यामुळे स्ट्रेस वाढतो. स्ट्रेसमुळे शरीराचं न्यूट्रिशन बॅलन्स बिघडू शकतो. पुढे आपण पाहूया महिलांना प्रोटीन्सची आवश्यकता का आहे. पहिलं म्हणजे स्नायू आणि ताकद देणे. वयानुसार होणारे स्नायूंचे नुकसान रोखण्यासाठी आणि व्यायामानंतर त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे हाडांचे आरोग्य. हाडे मजबूत ठेवण्यास प्रोटीन मदत करते आणि त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका कमी होतो, विशेषतः जेव्हा एस्ट्रोजनची पातळी कमी होते. तिसरं म्हणजे वजन कंट्रोल. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ म्हणजेच ज्या पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जास्त असते असे पदार्थ खाल्ल्याने भूक कमी लागते. वेट लॉस होण्यास प्रोटीनचा खूप मोठा फायदा होतो. हार्मोन्स आणि रोगप्रतिकारक शक्ती. प्रथिने हार्मोन्सचे नियमन करतात आणि निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्वचा आणि केस. प्रोटीन्स हे हेअर ग्रोथ वाढवते आणि केस तुटणे, केस पातळ होणे कमी करते. त्वचा हायड्रेट करते, ड्रायनेस कमी करते आणि त्यामुळे रिंकल्स लवकर येत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही होती महिलांमध्ये प्रोटीन कमी होण्याची 5 मुख्य कारणं. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महिलांच्या आरोग्याबद्दल अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.